आई आपल्यासाठी कोण आहे? एक प्रकारचं मोठं असं देवाचं स्थान आहे, देऊळ आहे. आई आपल्याला नमस्कार करतो आपण आईला. तर ही आईवरचा एक छोटासा अभंग आहे. मी म्हटलं की तोही म्हणायचं चालेल? आई मूर्तिमंत देऊळ, बोला. आई मूर्तिमंत देऊळ, आई मूर्तिमंत देऊळ, आई मूर्तिमंत देऊळ, तीच गावाचं राऊळ, तीच गावाचं राऊळ, तीच गावाचं राऊळ, तीच गावाचं राऊळ, आई मूर्तिमंत देऊळ, आई मूर्तिमंत देऊळ, तीच गावाचं राऊळ, तीच गावाचं राऊळ, आई पण हेची आभाळ, आई पण हेची आभाळ, आई कशी आहे? आभाळासारखी माया करते. आई पण हेची आभाळ, आई पण हेची आभाळ, तिची पाखर हेची कांबळ, तिची पाखर हेची कांबळ, तिची पाखर हेची कांबळ. आपण पाखर घेऊन झोपतो, थंडी लागली की आपल्याला कांबळ घालते आई, ती पाखर असते है ना, आईची माया. आई मूर्तिमंत देऊळ, आई मूर्तिमंत देऊळ, तीच गावाचं राऊळ, तीच गावाचं राऊळ, आई पण हेची आभाळ, आई पण हेची आभाळ, तिची पाखर हेची कांबळ, तिची पाखर हेची कांबळ, तिची पाखर हेची कांबळ, तिची पाखर हेची कांबळ, सदानंदी म्हणे एक बोल, 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 आई नामातच विठ्ठल, आई नामातच विठ्ठल, आई नामातच विठ्ठल, आई नामातच विठ्ठल, आई नामातच विठ्ठल. धन्यवाद.